Hi everyone, welcome to Lakshmi Putra Blogs Spoken English classes. Today we are going to learn about present perfect continuous tense, one of the most important topics in tense. We use this tense to talk about action we started in the past and still continues present. एखादी क्रिया भूतकाळ सुरू झाली आणि आता वर्तमान काळात चालू आहे असे दर्शवण्यासाठी चालू वर्तमान काळाचा वापर करतो. Today I am going to solve two major factors of yours, that is since and for. Since and for केव्हा आणि कसं यूज करायचं फार लोकांना माहिती नसतं, असं कन्फ्यूज असतात. ते आजच्या टॉपिक मध्ये क्लिअर होणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपण पाहूया प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे फॉर्म्युला काय आहे. तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅव और हॅज प्लस बीन प्लस फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब क्रियापदाचे पहिले रूप प्लस ing प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स और फॉर प्लस टाइम. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या टेन्स मध्ये सिन्स आणि फॉर फार महत्वाचे आहे. तर त्या अगोदर आपण सिन्स आणि फॉर काय आहे ते समजून घेऊया. सिन्स इज यूज फॉर टू शो एक्झॅक्ट टाइम और पॉइंट ऑफ टाइम, नेम ऑफ द डे, संडे, मंडे, रविवारपासून सोमवारपासून, नेम ऑफ द मंथ, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च पासून अभ्यास करायला सुरू केलेला आहे. नेक्स्ट इयर्स 2015, 17, 1980, 1950, 1947, whatever. Okay, years. Next part of the day, morning, afternoon, evening. Next clock, 1 p.m., 2 p.m., 1 a.m., 2 a.m., 10 a.m., whatever. Last week, last month, last year. This is for since. हे झालं since साठी यूज करायचं, म्हणजे एक्झॅक्ट आपलं टाइम, आपलं काम कधी सुरुवात केलो ते दाखवण्यासाठी आपण since चा वापर करतो. त्यानंतर फॉर बघा. फॉर इज यूज फॉर टू शो ड्युरेशन ऑफ टाइम, लाईक काउंटिंग नंबर्स फॉर 2 days, 10 days, 2 months, 6 months, 12 months, 13 months, whatever. For 2 hours, 3 hours, and for 2 weeks, 2 years, 5 years. I have been studying since morning. हे झालं since. आणि फॉर I have been studying for 5 hours. मी 5 तासापासून अभ्यास करत आलेला आहे. हे फरक जाणून घेण्यासाठी आपण since आणि for चा वापर करून घेतो, आता since आणि for चा वापर करतो. तर समजलं असेल मित्रांनो since आणि for कधी यूज करायचा. since पॉइंट ऑफ टाइम and for ड्युरेशन ऑफ टाइम. जर तुमचा सब्जेक्ट आर यू वी दे स्टुडंट्स एनी प्लुरल नाउन असेल तर हॅव बीन कंपल्सरी वापरायचं. हॅव आणि बीन, हॅवच्या नंतर इमिडिएटली बीन. त्यानंतर जर तुमचा सब्जेक्ट ही सी इट एनी सिंग्युलर नाउन नाम असेल तर हॅज बीन कंपल्सरी, काही चेंज करायचं नाही. हॅज नंतर इमिडिएटली बीन आलंच पाहिजे. Formula have been and has been and since and for. Let's see how to make sentences in present perfect continuous tense. Now first I have written few examples. Let's see. First, we is the subject. Subject we. I have taken it from here. And after we, what we should be used? We च्या नंतर काय यूज करायचं आहे? Have been. Let's see. Have been. Subject plus have been. Okay, subject we, subject plus have been, have or has plus been. We is plural, that's why I'm using have been plus watching, v1 first form of the verb plus ing. Okay, and plus object plus since and plus time. अशा पद्धतीने आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे सेंटेन्स बनवायचं आहे अथवा बोलायचं आहे. वी हॅव बीन वॉचिंग टीव्ही सिन्स मॉर्निंग. वी सब्जेक्ट हॅव और हॅज, हॅव प्लस बीन प्लस वी1 प्लस आयएनजी प्लस टीव्ही. वी हॅव बीन वॉचिंग टीव्ही प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स और फॉर, इट विल कम सिन्स हियर, and plus time, that is morning.
Okay, we have been watching TV since morning. That is in मराठी. आम्ही सकाळपासून टीव्ही बघत आलेलो आहे. म्हणजे आम्ही सकाळपासून टीव्ही बघत आलेलो आहे. टीव्ही आम्ही बघायला सुरुवात कधी केलं? सकाळी. अजूनही बघत आहे. मीच ते क्रिया चालू आहे. वर्तमान काळात ती क्रिया चालू आहे. कधी एंड होणार आहे आपल्याला माहिती नाही. म्हणजे आम्हाला माहिती नाही की आम्ही टीव्ही बघायचं कधी सोडणार आहे. But that work is still continuous, going on to show that we use present perfect continuous tense. Now let's see second example. Subject is he. He subject. I have taken it from here. And he seat. Any नाम असेल तर काय, सिंगुलर नाउन असेल तर काय येणार आहे? Has been. He subject plus has plus been plus V1 plus ing plus object plus since plus time. He subject, have been, has been. अब he च्या नंतर has येणार आहे, तर has been घेतलेला आहे मी, प्लस फर्स्ट फॉर्म द वर्ब प्लस ing प्लस ऑब्जेक्ट since and time. He has been serving India since 2014. तो 2014 पासून भारताची सेवा करत आलेला आहे. अजूनही चालूच आहे. तर नेक्स्ट सेंटेन्स बघा. पेंटर्स प्लुरल आहे, स्टुडंट. तर सब्जेक्ट पेंटर्स प्लुरल असल्यामुळे आपल्याला काय घ्यायचे आहे? हॅव बीन घ्यायचे आहे. पेंटर्स सब्जेक्ट प्लस हॅव बीन प्लस पेंटिंग V1 प्लस ing प्लस अ कार ऑब्जेक्ट फॉर प्लस टाइम. बघा मित्रांनो, पेंटर्स हॅव बीन पेंटिंग फॉर 2 hours. फॉर इज यूज फॉर टू शो ड्युरेशन ऑफ टाइम. पेंटर्स 2 तासापासून कारला रंग लावत आलेले आहे. म्हणजे 2 तासापासून कारला रंग लावत आलेले आहे. म्हणजे ते प्रेझेंट मध्ये वर्तमान काळात ती क्रिया चालू आहे. ओके, अशा पद्धतीने बोलण्यासाठी अथवा लिहिण्यासाठी, सेंटेन्स बनवण्यासाठी आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्सचा वापर करतो. जर मित्रांनो तुम्हाला काही डाऊट क्वेरी असेल तर तुम्ही नक्कीच विचारू शकता. आणि जर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.